नमस्कार. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला, कारण आज आहे संक्रांत आणि संक्रांत आहे तर पुरणपोळीचा बेत हा झालाच पाहिजे. त्यासाठीच गूळ किसून घेत होते पुरणासाठी. सुवासिनीचा सण आहे, सुगडं पूजन करायचे होते म्हणून सुगडे देखील स्वच्छ करून घेतले. पुरण शिजायला घातलं आणि कटाची आमटी म्हणजे सार बनवून घेतला. सार भात हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर पुरणपोळ्या बनवायला घेतल्या आणि पोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे. इतकी तर नवऱ्यावर रुसल्यावर मी देखील फुगत नाही, यावरून तुम्हाला कळेल मी सुगरण आहे. त्यानंतर सगळं तळून घेतलं होतं. कुरडई, पापडी, पापड आणि घेतले गरमागरम कुरकुरीत कांदा भजी करायला. कांदा भजी देखील खूप कुरकुरीत झाले होते. असा सगळा मी सादर संगीत स्वयंपाक केला होता, कारण इंग्रजी वर्षाप्रमाणे आपला वर्षातला हा पहिला सण आहे, म्हणून मस्त असा पुरणपोळीचा बेत केला होता. तुम्ही काय केलं होतं नक्की सांगा. छान असं ताट सजवलं, देवांना स्वामींना नैवेद्य दाखवला, सर्वांना तिळगुळ दिला आणि मस्त अशी संक्रांत सेलिब्रेट केली होती. तुम्ही कशी केली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. तिळगुळ खा.